मंडळी, पुढे जाण्यापूर्वी एक मगाशी बोलण्यात चूक झालेली माझ्या लक्षात आली. मी तुम्हाला 31 ऑक्टोबर 1880चा किस्सा सांगितला, तो शाकुंतल नाटकाचा. 200 सव्वा 200 गाणी त्याच्यात होती. पुढच्याच नाटकात गाण्यांच्या पदांच्या संख्येवरनं टीका झाल्याने त्यांचं दुसरं नाटक 82 सालचं 1882 सालचं सौभद्र, याच्यात अण्णासाहेबांनी गाण्यांना प्रचंड कात्री लावली आणि सौभद्रमध्ये फक्त 98 गाणी त्यांनी ठेवली, एवढं लक्षात घ्या. पुढे जाऊया. गडकरी आपल्या सगळ्यांना माहिती आहेत की गोविंदाग्रज नावाने काव्य लिहायचे, म्हणजे ते उत्तम कवी होते. पण ते म्हणायचे मला नाटकातली गाणी लिहायची म्हणजे अंगावर काटा येतो, मला नाटकातली गाणी लिहिता येत नाहीत. याचं कारण असं होतं की त्या काळात नाटकात गाणी लिहायची पद्धतच विचित्र होती. संगीतकार एक बंदिश द्यायचा, ती बंदिश म्हणून दाखवायचा आणि त्या बंदिशीमध्ये हिंदी किंवा व्रज भाषेतले जे कुठले शब्द असतील त्याच्यावर मराठी शब्द लिहायला लागायचे. त्या वजनाचे, त्या ठिकाणी तुकडा येणारे असे शब्द लिहायला लागायचे. आणि त्याच्यामुळे गडकऱ्यांना तेच जमत नसे की असं तुम्ही या मीटरमध्ये गाणं लिहून द्या, हे गडकऱ्यांना कधी जमलं नाही. आणि म्हणून त्या काळातली पदं देखील दुर्बोध व्हायची. गडकऱ्यांनी त्याच्यावरही टीका केली आहे. गडकऱ्यांचे जवळचे मित्र खाडीलकर, खरं तर कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर गडकऱ्यांचे जवळचे मित्र, पण त्यांनी त्याच्यावर खाडीलकरांवरही टीका केली आहे. आणि ते तसंच होतं. आता उदाहरणच यायचं आलं तर मानापमानमधलं दे हाता शरणागता, सगळ्यांना हे पद माहीत असतं. मद विलसित नद गता पंक युता मुख मलिना धना होत राता दे हाता शरणागता. सांगा अर्थ, सांगणारे गुणी याचा अर्थ. संपदा चपल चरणा आपदा भोगिनाना परतये पद्म सदना. हे कुणालाही पटकन न समजणार मराठीच आहे, सगळे शब्द मराठीच आहेत, पण त्याचा ऑर्डर समजत नाही. याचं कारण त्या तुकड्यांमध्ये बसवण्यासाठी ते शब्द शोधून तिथे घातलेले आहेत. याच्यावर गडकऱ्यांनी केलेला विनोद तुम्हाला सांगतो. ठकीचं लग्नामध्ये टिंबू नाना चुकून त्या लग्नाला जातात आणि मुलीला आशीर्वाद देतात, अष्टकन्या सौभाग्यवती भव. त्या पोरीचा बाप त्या टिंबू नानांवरती खटला भरतो कोर्टात की आता या मुलीला जर 8 मुली झाल्या तर त्याची जबाबदारी कोणाची. कोर्ट म्हणतं नक्कीच यांच्या आशीर्वादामुळे त्या मुली होणार, त्यामुळे जबाबदारी यांची आहे, तर यांना शिक्षा दिली पाहिजे. तर मग कोर्ट शिक्षा काय देतं टिंबू नानांना, तर एक तर 6 महिने सक्त मजुरी, ब्रिटिशांच्या काळातली, आत्ताच्या सारखी नाही, ससूनमध्ये 6 महिने राहा असं नाही, ब्रिटिश काळामधली 6 महिने सक्त मजुरी, नाहीतर मानापमान मधल्या पदांचे अर्थ स्पष्ट करून सांगा. हा गडकऱ्यांनीच केलेला विनोद आहे, पण त्याच्यामध्ये खूप गंमत आहे, खूप छान आहे. आता ह्या पदाचा मी तुम्हाला अर्थ सांगतो, म्हणजे कागद द्या जरा, तुम्हाला या पदातली गंमत कळून येईल. हे पद आहे, भामिनी धैर्यधराच्या प्रेमात पडते आणि ती म्हणते नयने लाजवीत बहुमोल रत्ना. अत्यंत मौल्यवान असं जगातलं कुठलंही कोहिनूर हिऱ्यासारखं रत्न आणलं ना तरी त्यालाही लाजवील असे असे डोळे तेजस्वी आहेत. कुणाचे? धैर्यधराचे. जणू धैर्यधर धरित धनदा समधना. धनद म्हणजे कुबेर. ज्याप्रमाणे कुबेराच्या अंगावरती दागिने शोभावेत तसे धैर्यधराच्या मुखावरती त्याचे डोळे शोभतायत. केवढी श्रीमंत कल्पना आहे बघा. कवी कल्पना किती छान आहे. त्याच्या पुढची ओळ आहे, नमवी पहा भूमी हा चालताना. इथे संदर्भ बघा, भूमी तो कुणालाही नमवणार आहे खरं तर धैर्यधर, पण तिथे भूमी हा शब्द त्यांनी एवढ्यासाठीच वापरला कारण ही सगळी रत्न आहेत ही भूमीतनं निर्माण होतात. म्हणजे या रत्नांना निर्माण करणारी भूमी सुद्धा जो नमवू शकतो, ताकद बघा, धैर्यधराची ताकद, जो यांनाही नमवू शकतो. नमवी पहा भूमी हा चालताना सुचवित तिज तुची मज पुढे निर्धना. आणि तिला काय दाखवून देतोय नमवून तो, की मी आर्थिकदृष्ट्या गरीब असेन. धैर्यधर पैशानी श्रीमंत नाही असं नाटकात दाखवलंय, तो आर्थिकदृष्ट्या गरीब आहे. मी आर्थिकदृष्ट्या गरीब असेन पण माझ्या पुढे, माझ्या या सौंदर्यापुढे, ताकदीपुढे तू निर्धन आहेस असं त्या भूमीलाही जो दाखवून देतो तो धैर्यधर. किंवा ही कवी कल्पना किती श्रीमंत आहे हे बघितलं म्हणजे खाडीलकरांच्या काव्य प्रतिभेची, काव्य शक्तीची आपल्याला कल्पना येते. ऐकूया आपण जयश्रीताईंकडनं नयने लाजवीत. नयने लाजवीत नयने लाजवीत नयने
नयने लाजवीत बहुमोल रत्ना बहुमोल रत्ना बहुमोल रत्ना बहुमोल रत्ना बहुमोल रत्ना बहुमोल रत्ना जणू धैर्यधाराधारिता जणू धैर्यधाराधारिता जणू धैर्यधाराधारिता धनदा समधना नयने लाजवीत नयने नमवी पहाभूमी नमवी पहाभूमी हा चालताना हा चालताना सुचवीत तिज तुची सुचवीत तिज तुची मज पुढे निर्धना नयने लाजवीत नयने लाजवीत नयने लाजवीत
क्या बात आहे, बहुत गुड, बहुत बढिया. मंडळी, पुढचं गाणं शाकुंतल मधलं आहे, त्याच्याबद्दल मगाशी सांगून झालंय. फक्त एक दोन गोष्टी गमतीच्या अशा त्या नाटकाबद्दल की 1880 साली पहिला प्रयोग झाला, मी तुम्हाला सांगितलं. पण त्यातली शकुंतला ही नायिकाच गाणारी नव्हती. त्यामुळे मूळ नाटकात शकुंतलेला गाणीच नव्हती घातलेली. कारण जो मुलगा उपलब्ध होता गाणारा, शंकरराव मुजुमदार, हा जो मुलगा उपलब्ध होता शकुंतलेचं काम करणारा, त्याला गाता येत नव्हतं. त्यामुळे त्याला गाणी लिहिलेलीच नव्हती किर्लोस्करांनी. मग जेव्हा भाऊराव कोल्हटकर मिळाले, दुसरा मुलगा चांगला गाणारा, त्यावेळी मग देवलांनी शकुंतलेची पदं त्या नाटकातली लिहिली. आणि गंमत म्हणजे त्या काळामध्ये बहुतांशी मुसलमान लोक टांगा चालवायचे पुण्यामध्ये, किंवा सगळीकडे टांगेवाले बग्गीवाले हे मुसलमान लोक असायचे. त्यामुळे त्याच्यामध्ये रथ चालवणाऱ्याच्या तोंडीची साखी आहे ना, ती हिंदीमध्ये लिहिली आहे. बाकी सगळं नाटक मराठीत आहे. तेवढीच साखी हिंदीमध्ये त्यांनी दौडत आहे रथ म्हणून आहे, तेवढी एकच साखी लिहिलेली आहे त्याच्यामध्ये. तर ती त्याच्यामुळे की समाजाला ते जवळचं वाटावं, आपलं वाटावं याच्यासाठी. त्या काळामध्ये 1911 सालापर्यंत संगीत नाटकाला संगीतकार हे पद नव्हतं. म्हणजे सौभद्र तुमच्या कंपनीने केलं तर तुम्हाला आवडेल त्या चालीमध्ये तुम्ही पद म्हणा. माझ्या कंपनीने केलं तर माझ्या नटांना ज्या आवडतील त्या चालीमध्ये ते पद नाटक व्हायचं. 11 साली पहिल्यांदा संगीतकार मिळाला गोविंदराव टेंब्यांच्या रूपाने. पण त्याच्या आधी नाटकं तशीच व्हायची. पण शाकुंतल नाटकाला त्यावेळी काय संगीत होतं ते पारंपरिक होतं, कीर्तनी वाजातलं संगीत होतं. नंतर पंडित नीलकंठबुवा अभ्यंकरांनी त्याला मूळच्या ढाच्याला धक्का न लावता पण अतिशय मेलोडियस असं छान संगीत नीलकंठबुवा अभ्यंकरांनी त्याला त्यानंतर पुन्हा एकदा दिलं आणि तीही पदं खूप गाजली. आपण ऐकूया शाकुंतल मधलं तुम्हा सगळ्यांना आवडणारं हे पद, अरे वेड्या मना तळमळस. प्रथम फसले मना तळमळसी, अरे वेड्या मना तळमळसी. ऐना सुखाच्या समयी भीती, ऐना सुखाच्या समयी भीती,
कसे बसलेसे प्रथम हसलेसे मना तळमळसी अरे वेड्या मना तळमळसी लता